श्री स्वामी समर्थ. आपण सर्वच जण स्वामी भक्त आहोत आणि स्वामींची आपल्याकडनं होईल तशी नित्यसेवा मात्र आपण करतच असतो. मग बघा, आपण स्वामींची सेवा करत असताना आता काय आहेत त्या गोष्टी ते बघूयात. नामस्मरण व अखंड नामस्मरण यात फरक आहे. आठवण येईल तेव्हा नाम घेणे हे नामस्मरण. जितक्या वेळेला देवाचे नाव उच्चारले जाईल तितक्या वेळेला साधकांचे दोष कमी होऊन एक एक पाऊल पुढे प्रगती होईल. नामस्मरणांकडून अखंड नामस्मरणाकडे जसा जसा साधक जाईल तसे तसे त्याचे दोष कमी व्हायला लागतात आणि नक्कीच जीवनाची प्रगती व्हायला सुरुवात होते. अखंड नामस्मरण म्हणजे जणू अमृत कुंभ जवळ बाळगण्यासारखे आहे. ज्याच्या हृदयात अखंड नामस्मरण चालू असते त्याच्या हृदयात गुरूंचा वास असतो. त्याला कळी काळाचीही भीती राहत नाही. म्हणून प्रथम पासून मनात नामस्मरणाची सवय असावी व हळूहळू अखंड नामस्मरणाकडे आपण प्रगती करावी. मानवी शरीरात 72,000 नाड्या आहेत. या नाड्या शुद्ध व्हायला वेळ लागतो. त्यात इडा व पिडा ह्या मुख्य नाड्या आहेत. ह्या शुद्ध होत गेल्या की आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात. अखंड नामस्मरणाने मानवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते. भविष्यात होणाऱ्या या घटना कळायला लागतात. तर बघा, नामस्मरण, अखंड नामस्मरण आपण बघितलेले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.